सरपंच संतोष देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन पुढाकार घेणार आहे। याबाबत आमिर खान यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी भावनिक झालेल्या कुटुंबियांना त्यांनी धीर दिला। मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराला एक दुर्मिळ हॉक्सबिल समुद्री कासव सापडलाय। त्यानंतर अर्जुन केळुस्कर या मच्छीमारानं या कासवाची जाळ्यातून सुटका करून त्याला जीवनदान दिलं। बेशिस्त वाहनधारकांमुळे नांदेडमध्ये वाहतूक कोंडी होते। शहरातील मुख्य रस्त्यावर नो पार्किंग झोनमध्ये कार आणि बाईक पार्क केल्यानं मोठी कोंडी होते। मात्र वाहतूक शाखेनं याकडे सर्रास दुर्लक्ष केलंय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजारमध्ये श्री सतियाईचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोलीमध्ये केवायसी नसल्यानं 18,000 शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान केवायसी नसल्यानं या 18 शेतकरी मदतीपासून वंचित आहेत आणि पूर्ण केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेचे 300 कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत आणि त्यामुळे रोजगार हमीचं काम करणाऱ्या कामगार आणि कंत्राटदारांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय आणि दरम्यान या संदर्भात लवकरच पाठपुरावा करून योजनेचे पैसे दिले जातील असं आश्वासन प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय। शिंदेंवरील टीकेनंतर कुणाल कामराविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। यानंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन समोर कुणालच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। बीडच्या पाटोदामध्ये एका तरुणानं पेट्रोल पंपाविरोधात शोले स्टाईल आंदोलन केलं। शासनाची फसवणूक करत अतिक्रमण केलेल्या जागेवर हे पेट्रोल पंप सुरू असल्याचा आरोप तरुणानं केलाय। या पेट्रोल पंपाची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बीड शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय। मुख्य रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघातात वाढ झालेली आहे आणि या समस्येकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा मुखवटा घालून अनोखं आंदोलन केलंय। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलकांनी केली। परभणीत जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर स्वाभिमानी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। शेतीच्या विविध योजनांच्या फाईल स्वीकारण्यासाठी दलालांमार्फत पैसे घेतले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। इस्लामपूरमधील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला 14 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम दिलाय। मागणी पूर्ण न केल्यास शहरात जाणारा शेतमाल रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिलाय। धुळ्यात ईपीएस पेन्शनधारकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। ईपीएस पेन्शनधारकांना किमान 7,500 रुपये पेन्शन द्यावी तसंच महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। जालना रोडवरील श्रीरामनगर स्टॉपजवळ एका कारला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गोंदियातील कातुर्ली इर्ली मार्गावर रेतीची वाहतूक करणारा टिप्पर उलटल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। जळगावच्या कानसवाडा गावात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। दरम्यान युवराज कोळींच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय। आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। पेणच्या खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। 9 वर्षीय खुशबूचा 22 जानेवारी रोजी उपचार न मिळाल्यामुळे आश्रमशाळेमध्ये मृत्यू झाला होता। कुष्ठरोग झाला नसताना तिच्या कुष्ठरोगाचे उपचार सुरू होते आणि या औषधांमुळे तिचा मृत्यू झाल्याचं तपासामधून समोर आलंय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी टोलनाक्यावर बसनं कंटेनरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झाले। जळगावच्या बांभोरी पुलाजवळ ट्रॅक्टर पलटी झाला आणि या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। जळगावमध्ये मार्केट परिसरातून भर दिवसा दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे। दरम्यान दुचाकी चोरणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय।
शिरूर तालुक्यातील न्हावरे शिक्रापूर मार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। यात बाप, लेक आणि मामा अशा तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातानंतर कंटेनर चालक फरार झालाय। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण अभियानांतर्गत नंदुरबारमध्ये 100 दिवस अभियान राबवण्यात आलं। या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 175 गाव टीबी मुक्त करण्यात आली आहे। क्षयरोग दिनानिमित्त 18 रौप्य पदक प्राप्त ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नांदेड महापालिकेकडून क्षयरोग दूरीकरण मोहीम राबवली जाते। याच अनुषंगानं आज क्षयरोग विषयी पथनाट्य सादर केलं गेलं, तसंच जनजागृती रॅली देखील काढली गेली। सतीश भोसले उर्फ खोक्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा प्रकार समोर आलाय। खोक्याच्या भेटीला मित्रमंडळी आणि बाहेरून डबा आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे बीड जिल्हा प्रशासन कधी सुधारणार असा सवाल उपस्थित होतोय। कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात दडपशाही केली आहे। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांना अटक करण्यात आली आहे। कन्नड धार्जिण्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्याला मराठीसाठी जाब विचारणाऱ्या युवकाचा सत्कार केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। अखेर महिनाभरानंतर फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे। मंचवियाल रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलेल्या कोरटकरला कोल्हापुरात आणलं जाणार आहे। मोबाईल लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला पकडलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, योग्य ती कायदेशीर कारवाई करणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कोरटकर याला लपण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे सर्व समोर आलं पाहिजे अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे। या प्रकरणात सहआरोपी कोण होऊ शकतात त्याचा तपास सुद्धा पोलिसांनी करावा असं सरोदे म्हटलंय। कोल्हापूर पोलिसांनी चिल्लर माणसाला अटक केली आहे। मात्र या चिल्लर माणसाला पकडण्यासाठी 1 महिना लागला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय। तर प्रशांत कोरटकरला संरक्षण कोणी दिलं याची माहिती पोलिसांनी काढली पाहिजे असं देखील देशमुख म्हटलंय। कराड, मुंडे, अबू औरंगजेब कबर, नागपूर दिशा अशा बजेटवर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचा निर्णय घेऊन परवा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेल एकदाच अशी उपरोधिक पोस्ट मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज सभागृहात एका बैठकीसाठी खरं तर ते कालच एका सभागृहात बैठकीसाठी एकत्र आले। मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली। यावेळी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आले, पण त्यांनी संवाद टाळला। खारमधील हॅबिटॅट हॉटेल तोडफोड प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मिळालाय। 15,000च्या जातमुचलक्यावर शिवसैनिकांची सुटका झाली आहे। तर हॉटेलमधील अनधिकृत बांधकामावर बीएमसीनं हातोडा चालवलाय। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। सीबीएसईच्या धर्तीवर राज्य शाळांचं वेळापत्रक लागू केलं जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच शाळांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे आणि त्यामुळे सुट्ट्यांचं सध्याचं वेळापत्रक बदलणार नसल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनवण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे महाराष्ट्राचं स्वतःचं अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले। त्यामुळे राज्यात आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे एसएससी बोर्ड बंद होणार नाही अशी माहिती शिक्षण विभागानं दिली आहे। राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार घडलेले आहेत। परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांपैकी 14 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। मुंबईतील प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी पालिकेनं मुदतवाढ दिलेली आहे। परेल येथील रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता असल्यानं पाडकाम लांबणीवर पडणार आहे। पावसाळ्यानंतर पाडकाम करण्याचा विचार केला जाणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा दैनंदिन प्रवासी संख्या वाढली असून पश्चिम रेल्वेवर 26,000 तर मध्य रेल्वेवर 20,000 प्रवासी वाढले। सातबाऱ्यावर मृत खातेदारांची नोंद असल्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून सुरू होणारी ही मोहीम पुढील 1.5 महिना सुरू राहणार आहे।
नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेनं बुलडोझरनं कारवाई केली। कारवाई सुरू असताना फहीमच्या आईनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष करण्याच्या उद्देशानं केल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलं। कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवण्यास केंद्र सरकारनं विलंब केलाय। परिणामी निर्णय होऊन देखील कांद्याच्या बाजारावर काडी मात्रही फरक पडलेला नाही। अद्यापही कांद्याचे दर जैसे थे आहेत। विरार फाट्याच्या खैरपाडा येथे कचऱ्यात टाकलेल्या फटाक्याच्या बारूदचा भडका उडाल्यानं 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झालेली आहे। यात मुलीचे दोन्ही हात, पाय आणि मान भाजली असून तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मुंबई शहरातील रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच रस्ते कामांचे ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून पालिकेला आर्थिक भार झेलावा लागतोय। आतापर्यंत या महामार्गाच्या देखभालीसाठी 300 कोटींचा खर्च आलाय। बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ 817 बस उरलेल्या आहेत। याउलट कंत्राटी बसेसची संख्या जवळपास 2.5 पट जास्त म्हणजे 2004 इतकी झाली आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला 32 लाख मुंबईकरांच्या दिमतीला प्रति 1134 प्रवाशांमागे बेस्टची एक बस उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालंय। राज्यातील 25,000 विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी विविध भागात 125 वसतिगृह सुरू करण्यात येतील। या कामांसाठी 1,500 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात असलेला कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटीचा वापर करणार आहे। 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या या बोटीद्वारे समुद्रातील वाढता मलबा, प्लास्टिक, शेवाळ आणि इतर कचरा संकलित करण्यात येणार आहे। मुंबईतल्या गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयाचा गेल्या काही महिन्यांपासून खालावत चाललेला कारभार आता पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। रुग्णालयामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत डॉक्टरांची रिक्त पदं भरली जाणार असून रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी मागील 13 महिन्यात 65 लाख वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं 526 कोटींचा दंड आकारलाय। मात्र त्यातील 44 लाख वाहन चालकांनी दंड भरलेला नसून 369 कोटींची थकबाकी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरमध्ये न केलेली पाणीपट्टीतील करवाढ यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे। त्यासोबतच भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली अवलंबित करण्याचे संकेत पालिकेनं दिलेत। विकासाची पंचश्रुती मांडतानाच स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे। मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सरकारनं राज्यात सुरू केलेल्या 4ही मनोरुग्णालयांमध्ये जवळपास 35% पदं रिक्त आहेत। ही पदं भरली जात नसल्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांना देखील कामाचा ताण सहन करावा लागतोय। प्रादेशिक हवामान विभागाची 2020 ते 2024 या कालावधीमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात अचूकता किंवा 46% असल्याचं माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीतून उघड झालंय। अनेकदा हवामान खात्यानं दिलेले मुंबईकरांसाठीचे अंदाज फोल ठरलेत तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचं स्पष्ट झालं। थकीत पाणी बिलाचा भरणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून साप्ताहिक सुट्टी असलेले 29 आणि 30 मार्च तसंच सार्वजनिक सुट्टी असलेला 31 मार्च असे 3 दिवस सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवले जाणार आहेत। यात अभय योजनेअंतर्गत एक रकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ करण्यात येणार आहे। एसटी महामंडळामध्ये एकाच मुख्यालयामध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले। नवी मुंबई विमानतळासाठी जवळपास 40 शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सिडकोला पुन्हा एकदा दणका दिलाय। नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनींचं भूसंपादन करण्याचे निर्देश देण्यात आले। भारतात मागील काही वर्षांपासून महामार्गाचं जाळं वेगानं पसरतंय। मात्र याच हायवे एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना प्रत्येकाला टोल भरावा लागतोय। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये भर पडल्या। जवळपास दरवर्षी 400 कोटींची कमाई केली जाते। मुंबई पालिकेनं अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करत जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 26 गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल केलेत। पालिकेनं तब्बल 12,483 अनधिकृत पोस्टर, बॅनर, राजकीय झेंडे, जाहिराती, धार्मिक आणि व्यावसायिक जाहिरात यावर कारवाई केली आहे।
इंडियाज गॉट लेटेंटमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबाद यानं केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं सोमवारी युट्यूबर समय रैनाची 5.5 तास चौकशी करत त्याचा जबाब नोंदवलाय. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर स्टुडिओ तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत हॅबिटॅट स्टुडिओनं इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली.